जनतेसाठी कुणाशी भेटणारा आपला चॅनल सत्यमुख। इचलकरंजीतील श्री स्वामी विवेकानंद शिक्षण संस्था कोल्हापूर संचालित श्रीमती अक्काताई रामगोंडा पाटील कन्या महाविद्यालयात मराठी विभागाच्या वतीने मराठी भाषा संवर्धन पंधरवडा 14 जानेवारी ते 28 जानेवारीचे उद्घाटन मोठ्या उत्साहात संपन्न झालं। यावेळी स्वामी विवेकानंद जयंती सप्ताह आणि मराठी भाषा संवर्धन पंधरवडा निमित्त मराठी विभागाच्या वतीने स्पंदन या भित्तीपत्रिकेचे उद्घाटन महाविद्यालयाच्या प्राचार्या प्रोफेसर डॉक्टर त्रिशला कदम यांच्या हस्ते करण्यात आलं। मराठी भाषा संवर्धनामध्ये संत साहित्याचे योगदान या विषयावरती महाविद्यालयातील विद्यार्थिनींनी खूप सुंदर अशा भित्तीपत्रिका तयार केल्या होत्या। त्याचे अनावरण आज करण्यात आलं। मराठी भाषा संवर्धन पंधरवड्याची सुरुवात करण्यात आली। या काळात विविध कार्यक्रम आयोजित करण्यात आले। मराठी भाषा संवर्धनामध्ये संत साहित्याचं खूप मोठं योगदान आहे आणि ते येणाऱ्या पिढ्यांना समजलं पाहिजे, त्यासाठी असे उपक्रम मोलाची भूमिका बजावतात। विद्यार्थ्यांनी खूप सुंदर अशा माहितीचे संकलन करून भित्तीपत्रिका तयार केल्यात, असे गौरवोद्गार महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉक्टर त्रिशला कदम यांनी काढले। कार्यक्रमाचे स्वागत प्रास्ताविक मराठी विभाग प्रमुख डॉक्टर अनिता आंबोकर यांनी केलं, तर सूत्रसंचालन प्राध्यापक डॉक्टर प्रतिभा पैलवान यांनी केला। कार्यक्रमाचे आभार कुमारी साक्षी भोपळे हिने मांडलेत। यावेळी प्राध्यापक भारती कोळेकर तसेच महाविद्यालयातील सर्व गुरुदेव कार्यकर्ते, प्रशासकीय सेवक, शिक्षकेतर कर्मचारी आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते। सत्यमुख प्रतिनिधी राहुल भोळे, इचलकरंजी। जनतेसाठी कुणाशीही भेटणारा आपला सत्यमुख। लाईक करा, शेअर करा आणि बेल आयकॉन ऑन करा। मित्रांनो, विसरू नका।